नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC इयत्ता तिसरी आज झालेली 2025 ची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका याची संभाव्य उत्तरसूची पाहिलेली आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता। बघा, विभाग 2 गणित। गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण गणितासाठी 100 गुण आहेत। आपले किती प्रश्न बरोबर येतात आणि किती मार्क्स पडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, इथे 26वा प्रश्न आहे, 3.25 ही संख्या अंकात कशी लिहाल। मग आपल्याला माहिती आहे 3.25 म्हणजे 325। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, पुढचा प्रश्न आहे 430 अधिक 405। मग बघा, हे 430 अधिक 505, 0 अधिक 5 5, 3 3, 4 आणि 5 9। मग आपलं उत्तर किती आहे 935। मग बघा बरं, इथे 935 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, एक शतकातून 1 दशक काढला तर उत्तर किती येईल। मग बघा, 1 शतक म्हणजे किती 100, 1 शतक म्हणजे किती 100। 1 दशक काढला, 1 दशक म्हणजे 10, काढला म्हणजे कमी केला। मग यांची वजाबाकी, शून्यातून 0 गेले 0, 10तून 1 गेला 9। मग आपलं उत्तर किती आलंय 90। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 90 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90। पुढचा प्रश्न बघा, 7 1 4 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा। मग बघा, लहान संख्या तयार करायची म्हणून मग लहान अंक आधी 1 4 7। मग बघा, 1 4 7 147 हा लहान संख्या तयार होते। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 147। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी किरण कोणता। याला कोण म्हणतो। हा रेषाखंड, दोन्ही बाजूला बिंदू, त्याला आपण रेषाखंड म्हणतो। एका बाजूला बिंदू आणि एका बाजूला ॲरो, त्याला आपण काय म्हणतो किरण म्हणतो। आणि दोन्ही बाजूला जर ॲरो म्हणजे बाणाचं टोक असेल तर त्याला आपण काय म्हणतो रेषा म्हणतो। मग इथे आपल्याला किरण ओळखायचं होता, मग किरण आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, 40 अधिक 500 अधिक 1 बरोबर हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे। मग बघा, 40 अधिक 500 आणि अधिक 1। मग बघा, यांची बेरीज करूया, 0 अधिक 0 अधिक 1 1, 4 4 आणि हे 5 5। मग आपलं उत्तर किती आले 541। मग 541 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 30 ते 40 मधील एकूण 30 ते 40 मधील मूळ संख्या कोणती। मग बघा, 30 ते 40 मध्ये दोनच मूळ संख्या आहेत, एक 31 आणि दुसरी आहे 37, या दोनच मूळ संख्या आहेत। मग बघा, याच्यामध्ये पर्यायामध्ये 31 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31। पुढचा प्रश्न बघा, मोठ्यात मोठी 3 अंकी व 2 अंकी संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती। मग बघा, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे 999। आणि आपल्याला इथे लहान वगैरे काही सांगितलं नाही, म्हणजे मोठ्यात मोठी 3 अंकी व मोठ्यात मोठी 2 अंकी, मग मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99, यांची बेरीज विचारले। मग बघा, 9 आणि 9 18, हातचा आला 1, 9 आणि 9 18, 18 आणि हा 1 19, हातचा आला 1, इथे 9, 9 आणि 1 10। मग आपलं उत्तर किती आले 1098। बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 3000 मीटर म्हणजे किती किलोमीटर। मग आपल्याला माहिती आहे बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, कारण किलोमीटर हे मोठं एकक आहे। मग आता इथे 3000 मीटर दिलेलं आहे, मग 3000 मीटर म्हणजेच किती 3 किलोमीटर। मग आपल्याला किलोमीटर विचारलं म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3। पुढचा प्रश्न बघूया,
एक अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? मग एक अंकी संख्या लिहून घेऊया. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 आणि +9. आपल्याला एक अंकी विचारले. मग 1 पासून 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. मग बघा 1 आणि 9 10. बघा सोपी बेरीज सांगते. 2 आणि 8 10. 3 आणि 7 +10 आणि 4 आणि 6 +10 आणि हे मधले हे 5. मग बघा 10 20 30 40 आणि हे 5 45. मग यांची बेरीज किती आहे? 45. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पाव किलोग्रॅम वजनात 4 लाडू बसतात, तर 1 किलोग्रॅम वजनात किती लाडू बसतात? मग बघा मी नेहमी सांगते 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. बरोबर आहे. 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. आता आपल्याला विचारले पाव किलोमध्ये. मग बघा नेहमी मी असं सांगते मुलांना 1 किलोचे हे 4 भाग केले. हा पाव भाग, हा पाव भाग, हा पाव भाग, हा पाव भाग. पाव किलो म्हणजे किती? 250 ग्रॅम. 250 ग्रॅम हे आपल्याला माहीत पाहिजे. मग बघा हा पाव किलोचा आहे, त्याच्यामध्ये 4 लाडू बसतात. याच्यामध्ये पण 4, याच्यामध्ये पण 4 आणि याच्यामध्ये पण 4. मग 4 चौक किती झाले? 16. मग एकूण लाडू किती बसतील? 16. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 700 + 75 + 148. बघा हे 700 + 75 + 148. मग यांची बेरीज करूया. 8 आणि 5 13. हातचाला 1. 7 आणि 4 11. 11 आणि 1 12. हातचाला 1. 7 8 आणि हा 1 9. मग आपलं उत्तर किती आले? 923. मग बघा बरं इथे 923 कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी दंडगोल आकाराची वस्तू कोणती? चेंडू गोल असतो, बासरी दंडगोल आकाराची असते, धान्याची रास ढीग असतो आहे की नाही, म्हणजे असा म्हणजे तो त्रिकोणी झाला. कपाट इष्टिका चिठ्ठीसारखं असतं, असं असतं ना. मग आपल्याला दंडगोल आकाराची. मग बघा बासरी या पद्धतीने असते नाही का, अशी आहे की नाही. म्हणून मग इथं उत्तर आहे बासरी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 3.25 रुपये म्हणजे किती पैसे? मग बघा 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 3 रुपये म्हणजे 300 पैसे आणि वर पाव रुपया. सव्वा म्हणजे काय? वर पाव रुपया. मग आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे जर 100 पैसे असतील तर पाव रुपया म्हणजे 25. हे 25 पैसे, हे 25, हे 25, हे 25. 4 भाग मिळून बरोबर 100 पैसे म्हणजे 1 रुपया होतो. मग आपल्याला पाव भाग पाहिजे. पाव भाग म्हणजे किती? 25 पैसे. मग हे वर 25 पैसे. मग या दोघांची बेरीज. मग 300 + 25 बरोबर किती? 325. म्हणजे 3.25 रुपये म्हणजे 325 पैसे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 3 × 0 × 4 बरोबर किती? बघा आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला 0ने गुणले की उत्तर 0 येतं. मग 3 × 0 0, 0 × 4 0. म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. पुढचा प्रश्न बघा. घड्याळात किती वाजता दोन्ही काटे एकाच अंकावर येतात? तर बघा हे घड्याळ आहे. बरोबर आहे. इथे आपण 12 दाखवतो, इथे 3 दाखवतो, 6 आणि हे 9. आता बरोबर करेक्ट 12 वाजता. बरोबर 12 वाजता बघा तास काटा पण इथेच असणार आहे आणि मिनिट काटा पण इथेच असणार आहे. म्हणजे बरोबर 12 वाजता दोन्ही काटे एकाच अंकावर असतात. तर किती वाजता? 12 वाजता. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 742 ही संख्या 853 पेक्षा कितीने कमी आहे? आपल्याला माहिती आहे कितीने कमी जास्त म्हटलं की आपण वजाबाकी करतो. मग याच्यामध्ये मोठी संख्या कोण आहे? तर 853. मग बघा 853 वजा 742. मग 3तून 2 गेले 1 राहिला, 5तून 4 गेला 1 राहिला, 8तून 7 गेले 1 राहिलं. मग आपलं उत्तर किती आलं? 111. मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये 111 आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 111. पुढचा प्रश्न बघा. विषम संख्येत 1 मिळवल्यास येणारी संख्या नेहमी टिंबटिंब असते. मग विषम संख्या कोणती घेऊया? बघा 1 3 5 7 9 या विषम संख्या. मग आपण 5 घेऊया. विषम संख्या घेतली 5, त्याच्यामध्ये आपण 1 मिळवूया. मग बघा 5 आणि 1 किती आलं? 6 आलं. आता अजून एक समजण्यासाठी मी 3 विषम संख्या घेते, त्याच्यामध्ये मी 1 मिळवते. बघा 3 + 1 4. म्हणजे विषम संख्येमध्ये जर आपण 1 मिळवला
तर येणारं उत्तर ही कोणती संख्या असते? समसंख्या असते. मग उत्तर आहे आपलं समसंख्या, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 500 रुपयांच्या 2 नोटा देऊन 50 रुपयांच्या किती नोटा घ्याव्यात? 500 रुपयांच्या 2 नोटा. मग बघा, ही 500ची एक नोट आणि ही 500ची एक नोट. किती झाले? 1000 झाले. बरोबर आहे. किती झाले? 1000. मग आपल्याला काय सांगितलंय? हे नोट देऊन 50 रुपयांच्या किती नोटा द्याल? मग काय करायचं याला? बघा, 1000 भागिले 50 करायचं. या शून्याला हे शून्य कट झाले. मग बघा, 5 दुने 10, 10तून 10 गेले शून्य, वरून हा शून्य खाली घेतला. 5 शून्य 0, बाकी आली शून्य. मग आपलं उत्तर किती आले? 20. मग बघा, किती नोटा घेतील आपल्याला? किती नोटा घ्याव्या लागतील? तर 20. म्हणजे 50च्या 20 नोटा म्हणजे 1000 रुपये होतील. पुढचा प्रश्न बघूया. 1 ते 100 अंक लिहिताना एकूण किती वेळा 7 हा अंक लिहावा लागतो? मग आपल्याला असं विचारलं की 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? मग सोपं आहे बघा. 1 अंक 21 वेळा, 0 अंक 11 वेळा आणि 2 ते 9 मधल्या संख्या आहेत ना, मग कुठलाही अंक देतो किती वेळा लिहावा लागतो? 20 वेळा. मग आपल्याला 7 हा 2 ते 9 मध्ये येतो, म्हणून मग 7 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? तर 20 वेळा. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणता महिना जास्तीत जास्त 29 दिवसाचा असतो? तर बघा, फेब्रुवारी महिना आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त 29 दिवसाचा असतो आणि कमीत कमी 28 दिवसाचा असतो. कारण लीप वर्षामध्येच फक्त फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. या आकृतीला एकूण किती कोपरे आहेत? मग बघा, 1 2 3 4 5 6. किती कोपरे आहेत? 6, कारण ती षटकोनाची आकृती आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बाजूच्या आकृतीत रेखांकित भाग कोणता अपूर्णांक दाखवतो? मग बघा, 1 2 3 4 5, वर 5 खाली 5. एकूण भाग किती आहेत? 10. रेखांकित विचारलंय म्हणजे रंगवलेला. 1 2 3 4. मग रंगवलाय किती? 4/10. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी या संख्यांपैकी 7च्या पाड्यात नसणारी संख्या कोणती? मग बघा, 7 त्रिक 21, 7 दुने 14, 7 5 35, 7 चौक 28, 7 सक 42. मग 50 ही संख्या आहे का 7च्या पाड्यामध्ये? तर नाही आहे, म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 50. पुढचा प्रश्न बघूया. बघा, 4 किलोग्रॅम साखर 5 जणांना सारखी वाटली. आता आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 4 किलोग्रॅम म्हणजे किती? 4000 ग्रॅम. 4 किलोग्रॅम म्हणजे किती? 4000 ग्रॅम. आता ही 4000 ग्रॅम साखर 5 जणांत वाटली म्हणजे काय केले? भाग केले आहे की नाही? 5 जणांमध्ये वाटली. मग बघा, 85 ते 40, 40 मधून 40 गेले, 0 राहिले. एका वेळेस आपण एकच 0 खाली घेतो. 5 0 0, यांची वजाबाकी आली 0. परत हा राहिलेला 0 खाली घेतला. 5 0 0, यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती येईल? 800 ग्रॅम. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 800 ग्रॅम साखर येईल. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील संख्यांच्या यादीत समसंख्या किती आहेत? मग बघा, 12 28 38 16 44. मग किती संख्या आहेत? 1 2 3 4 5. किती संख्या आहेत? 5. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 3 सत्ते. मग बघा, इथे 3 सत्ते अधिक आहे 4 सक. 4 सक म्हणजे काय? 4 गुणिले 6. मग बघा, 3 सत्ता 21 अधिक 4 सक 24. मग यांची बेरीज बघा, 4 आणि 1 5. दशकांची बेरीज 2 आणि 2 4. मग आपलं उत्तर किती आले? 45. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. डिसेंबर महिन्यात दुसरा शनिवार 9 तारखेस होता, तर त्याच महिन्यातील चौथा शनिवार किती तारखेस येईल? मग बघा, आपल्याला माहिती आहे दुसरा शनिवार 9 तारखेला आणि तोच वार परत किती दिवसांनी येतो? 7 दिवसांनी येतो आहे की नाही? तोच वार परत 7 दिवसांनी येतो. मग बघा, 9 मध्ये 7 मिळवले, 9 आणि 7 16. 16 तारखेला तिसरा शनिवार, 16 तारखेला तिसरा शनिवार.
अजून 7 दिवस आपण पुढे गेलो तर 16 आणि 7, 6 आणि 6 12 आणि 1 13, हाताला 1 23. मग 23 तारखेला कोणता? चौथा शनिवार. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण डायरेक्ट 14 मिळवले असते तरीही चाललं असतं, फक्त मला हे सांगायचं होतं की 7 दिवसांनी, दर 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो म्हणून मी 7 मिळवले. आपण डायरेक्ट 14 मिळवले असते तरीही चाललं असतं. पुढचा प्रश्न बघा. 67, 62, 57 चौकोन, तर रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? मग बघा आपण इकडून इकडे जाऊया काय. 57, 58, 59, 60, 61, 62. इथे कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. 62 पासून 67 पर्यंत मोजलं तरी 5चा फरक आहे. आता मी मुद्दाम उलटं मोजलं. बऱ्याच वेळा मुलांना उलटे अंक मोजताना कन्फ्युजिंग होतं बघा. 67 मधून 5 वजा केले की 62 येतात. 62 मधून 5 वजा केले की 57. मग 57 मधून 5 वजा केले की किती येतात? 52. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी वजनाने सर्वात हलके काय? आता बघा सर्वात हलके म्हणते की लगेच मुलं लवकर करतात, तसं करायचं नाही आहे. आपल्याला वजन बघायचं आहे. इथे अर्धा किलो आहे. मग अर्धा किलो म्हणजे किती? 500 ग्रॅम. पाऊण किलो म्हणजे किती? 750 ग्रॅम. पाऊण किलो खडीसाखर म्हणजे 750 ग्रॅम. पाव किलो म्हणजे किती? 250 ग्रॅम. आणि 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग बघा या सगळ्याच मी ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं आहे. आता सर्वात कमी वजन कुणाचं आहे? तर बघा 250 हे पाव किलो म्हणजे कमी आहे, म्हणून मी इथे सर्वात हलकं वजन कुणाचं असेल? तर पाव किलो गुळाचं. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा नरसिंह 25 जूनपासून 5 जुलैपर्यंत शाळेत अनुपस्थित होता, तर तो किती दिवस शाळेत गैरहजर होता? आता 25 जूनपासून म्हणजे 25 जूनला सुद्धा तो गेलेला नाही आहे. मग जून महिना किती दिवसाचा असतो? तर 30 दिवसांचा असतो. मग बघा 25, 26, 27, 28, 29 आणि हा 30. जूनच्या नंतर लगेच जुलै महिना येतो. मग जुलैचे 5 दिवस 1, 2, 3, 4 आणि हा 5. बरोबर आहे. मग मोजा किती दिवस? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. मग तो किती दिवस गैरहजर होता? तर 11 दिवस गैरहजर होता. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 718 या संख्येतील 1च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती? स्थानिक म्हणजे घरानुसार, म्हणजे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे. 1 दशकाच्या घरात आहे. म्हणजे 1 दशक म्हणजे किती? 10. आणि 1 चीज म्हणजे 1 चीज आपल्याला दर्शनी किंमत. मग आपल्याला माहिती आहे कोणत्याही घरामध्ये राहू दे, दर्शनी किंमत म्हणजे काय? जो अंक सांगितलाय तो अंक 1 आहे ना, तर 1ची दर्शनी किंमत 1च आहे. मग यांच्यातील फरक विचारले. फरक म्हणजे वजाबाकी. मग 10तून 1 वजा केला 9 राहिले, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळाचा व्यास 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल? बघा वर्तुळ आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून ही त्रिज्या असते आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जी आरपार जाणारी रेषा त्याला आपण व्यास म्हणतो. मग इथे आपल्याला व्यास दिलाय 12, म्हणजे हा पूर्ण किती आहे? 12. आणि आपल्याला विचारलंय काय? वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे वर्तुळ केंद्रबिंदूपासून इथपर्यंत असते ती त्रिज्या. मग व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. मग बघा 12 भागिले 2 बरोबर किती? 6. म्हणजे ही 6 आणि ही 6 बरोबर 12 झालं. पण आपल्याला एवढंच विचारलंय, मग किती आहे? 6 सेमी. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. 6, 10. आता बघा 6 पासून 10 पर्यंत 4चा फरक आहे. 10 पासून 14 पर्यंत पण 4चा, इथे पण 4चा. मग 18च्या पुढे 4 बोटं काउंट करूया. 18, 19, 20, 21, 22. मी इथे उत्तर किती आहे? 22. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालीलपैकी असममित आकृती कोणती? असममित म्हणजे काय? बघा ही सममित आहे, दोन्हीकडे सेम भाग. ही पण सममित आहे आणि ही पण. असममित म्हणजे काय? जिचे आपण असं केलं भाग तर ते समान भाग होत नाहीत, म्हणून मी असममित आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. एका पाण्याच्या टाकीचा 5/9 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीचा किती भाग रिकामा आहे? मग एकूण भाग किती आहे? 5 आहे. भरलाय किती? 5 भरलाय. एकूण भाग आहे तसा खाली ठेवायचा. मग 9तून 5 गेले, 4 राहिले. एकूण भाग आहे म्हणजे 9 भागापैकी 4 भाग काय आहे? रिकामा आहे. मग 4/9 कुठे आहे? तर बघा इथे 4/9. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प अधिक फ बरोबर 27, तर
प आणि फ यांची किंमत खालीलपैकी कोणती? मग बघा आपण इथे प च्या इथे या संख्या ठेवल्या तर यांची बेरीज बघायची. मग 27 कोणाची येते तर बघा 12 आणि 15 म्हणजे प बरोबर जर 12 ठेवल्या आणि फ बरोबर 15 ठेवलं तर यांची बेरीज किती येते 27. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, पाव तास म्हणजे किती मिनिटं? आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे बघा 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. आता बघा या तासाचं तिथे आपण काय करूया, हे बघा हे 15 मिनिटं, हे 15 मिनिटं, हे 15 मिनिटं आणि हे 15 मिनिटं. मग आपल्याला पाव तास विचारलंय, पाव तास म्हणजे एवढं, मग किती 15 मिनिटं. मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाव तास म्हणजे 15 मिनिटं. पुढचा प्रश्न बघूया. बघा अशा प्रश्नांच्या वेळेस बरीच मुलं कन्फ्युजिंग होतात. प्रश्न वाचूया आपण. 30 सेमीची दोरी 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? बघा ही दोरी आहे, 30 सेमीची दोरी आहे, ती 5 ठिकाणी कापले. बघा 1 2 3 4 आणि ही 5 ठिकाणी कापले. मग ज्यावेळेस 5 ठिकाणी कापले, बघा 1 2 3 4 5 ठिकाणी कापले, मग तिचे तुकडे 6 होतात. बघा मधला तुकडा 1 2 3 4 5 आणि हे 6, मग 6 तुकडे झाले. मग प्रत्येक तुकड्याची लांबी विचारले. मग आपण इथे काय करायचंय 30 भागिले 6 करायचे. मग 6 पंचा 30, 30तून 30 गेले 0. मग प्रत्येक तुकड्याची लांबी किती 5. बघा हे 5 10 15 20 25 आणि हा बरोबर 30. मग प्रत्येक तुकड्याची लांबी किती आली 5 सेमी. म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, 5 सेमी. पुढचा प्रश्न बघूया. 105 भागिले 7 बरोबर किती? मग बघा 105 भागिले 7, 7च्या पाड्यामध्ये 10 नाही आहेत. मग 7 एके 7, 7 एके 7, 7तून 10तून 7 गेले 3 राहिले, वरून हा 5 खाली घेतला, 7 5 35 वजाबाकी आली 0. आपलं उत्तर किती आले 15. मग भागाकार किती आहे आपला 15, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल? मग आपल्याला माहिती आहे एकच वार कधी प्रत्येक वारामध्ये म्हणजे कितीचा फरक असतो 7चा फरक आला पाहिजे आहे की नाही. मग बघा 6 पासून 13 पर्यंत जर आपण काउंट केलं तर इथे 7चा फरक येतोय. बघा आपण जर ह्यांच्यामध्ये फरक काढला तर 6चा फरक आहे, यांच्यामध्ये 8चा फरक आहे आणि बघा इथे दोघांमध्ये 7चा फरक आहे आणि इथे 6चा फरक आहे. म्हणजे चुकीचं आहे. सगळ्या वारांमध्ये कितीचा फरक आला पाहिजे, सगळ्या तारखांमध्ये 7चा फरक. बघा 8मध्ये 8 आणि 15मध्ये 7चा फरक आहे. म्हणजे 8 तारखेला जो वार आहे त्याच्यामध्ये 7 दिवसांनीच पुढचा तारीख, म्हणजे सगळीकडे 7चा फरक आहे. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हेच फरक आहे, कारण एकच वार येण्यासाठी 7 दिवसांचाच फरक पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारी आकृती गटात न बसणारी संख्या कोणती? आता जर आपण या संख्यांचा विचार केला तर या संख्या बघा 8 9 72, 8 चौक 32, 8 सक 48, 8 7 56. बघा परत एकदा सांगते 8 9 72, 8 चौक 32, 8 सक 48, 8 7 56. मग 42 ही संख्या वेगळी आहे, म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 42. पुढचा प्रश्न बघूया. म अधिक 30 बरोबर 50. आता बघा आपल्याला माहिती म ची किंमत सेम असणार आहे. मग आपण काय करायचं यात 50 मधून 30 वजा करूया. मग बघा 50 मधून आपण जर 30 वजा केले तर 20 राहतात. मग आता म सेम आहे, दोघं जण आहेत, मग 2नी जर याला भागलं तर 10 10 होतात. मग बघा हे 10 अधिक हे 10 आणि 10 20, 20 आणि 30 बरोबर 50. मग इथं म ची किंमत किती आहे पर्याय क्रमांक 2 10. पुढचा प्रश्न बघा. 3 2 फुले या ठिकाणी या 3 अंकी संख्येला 3 निश्चेष भाग जातो तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल? आपल्याला इथे 3 ची कसोटी वापरायची. आपण इथे 6 अंक ठेवूया. बघा 6 आणि 6 12, 12 13 14 15. जर आपण इथे 6 अंक ठेवलं तर सगळ्या संख्येचे म्हणजे 366 अंक तयार होतो. बघा मग 366 अंक तयार होतो 6 ठेवल्यावर इथे. मग 6 आणि 6 12 13 14 15. मग यांची बेरीज किती येते 15 येते. मग आपली 3 ची कसोटी तीच सांगते. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरीजला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फुलीच्या जागी 6 अंक योग्य ठरेल. पुढचा प्रश्न बघा. 19/7 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूप कोणते? मग बघा 19/7 म्हणजे 7ने याला भागायचं आहे. 7च्या पाड्यामध्ये 19 का नाही. मग 7 1 7, 7 2 14.
9तून 4 गेले 5 राहिले, 1तून 1 गेले 0. मग बघा जो भागाकार आले तो आपण पूर्णांक घेतो आणि जी बाकी आली ती इथे वर अंशामध्ये घेतो आणि ज्याने भागले ते इथे घेतो. मग 2.5 / 7 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, आयताचे सर्व कोण टिंबटिंब मापाचे असतात. बघा हा आयत आहे, मग आयताचे सगळे कोण काटकोण आहेत. काटकोण आहेत म्हणजेच किती? 90 अंशाचे आहेत. म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, नितीन 1.1/2 किलोमीटर दररोज सकाळी चालतो. म्हणजे तो किती मीटर चालतो? आता इथे किलोमीटर आहे. मग बघा हा 1 पूर्ण किलोमीटर आहे. मग 1 किलोमीटर, बघा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, कारण किलोमीटर हे मोठं एकक आहे आणि हे अर्धा आहे. मग अर्धा किलोमीटर म्हणजे याच्या निम्मे म्हणजे किती? 500. मग यांची बेरीज करा, 1500 मीटर. म्हणजे तो रोज सकाळी किती चालतो? 1.5 किलोमीटर. म्हणजे त्याला आपण 1500 मीटर म्हणतो. मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, बाजूच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मग बघा इथे फक्त एकच त्रिकोण आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4.1. पुढचा प्रश्न बघा, 74 आणि 75 साठी चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. इथे काय सांगितले? संदीपने आनंदापेक्षा किती जास्त मुखवटे तयार केले. मग संदीपने किती केलेत? 1 2 3 4 5 6 7 8. किती केलेत? 8. आनंदाने किती केलेत? आनंद कुठे? इथे 1 2 3 4. मग कितीने जास्त कमी म्हणजे वजाबाकी. 8तून 4 गेले 4. मग किती जास्त मुखवटे तयार केले? तर 4. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शेजारील तक्त्यात एकूण किती मुखवटे आहेत? मग पूर्ण मुखवटे आपण जर मोजले तर किती होतात? 20 होतात. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका संभाव्य उत्तर सूची सोडवलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आपले किती प्रश्न बरोबर आहेत, आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.